कसबा बावडा इथल्या श्रीराम सेवा संस्थेची 97वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। सभेला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपसभापती अनंत पाटील यांनी अहवाल वर्षातील करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती दिली। विषय पत्रिकेवरील विषयांचं वाचन व्यवस्थापक शरद वुलपे यांनी केलं। या प्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं सांगितलं। संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी श्रीराम बझार सुरू केलाय। पेट्रोल पंपही सुरू असून येणाऱ्या काळात सीएनजी पंप सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्थेमार्फत सौर घर योजना राबवण्याबाबतही विचार सुरू असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। नव्या प्रकल्पाची तयारी म्हणून संचालक मंडळाला जमीन घेण्याबाबतचा विशेष अधिकार देण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला। दूध हा कधीही न बंद पडणारा व्यवसाय आहे, त्यामुळे तरुणांनी या व्यवसायाकडे वळावं, यासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं। कसबा बावडा परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका संस्थेच्या मुख्य मार्गावरील इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहे। या अभ्यासिकेसाठी आवश्यक पुस्तकं डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने देण्याचं आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं। आजची पुस्तकं साहित्य हे सगळं आम्ही डी.वाय. पाटील संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी देणार आहोत। चालवायची जबाबदारी मात्र तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही जे पण अधिकारी आहे बावड्यातले तेवढे सगळ्यांनी चालवायची जबाबदारी घेतली तर मग उद्याच्या भविष्यकाळात त्या कसबा बावडा लाईन बाजार परिसरातल्या ज्यांना अधिकारी व्हायचा त्यांना एक 24 तास अभ्यासिका आणि मेन रोडवर तेव्हा जाता येता सगळ्यांचं लक्ष असेल। वरच्या मजल्यावर आपण चांगल्या पद्धतीने आनंद प्लॅन सुद्धा मला वाटतं तुम्ही केला नव्हता, तर त्याचा लवकरात लवकर एक महिन्याभरात जर आपल्याला करता आलं तर महिन्याभरात ती अभ्यासिका सुद्धा आपण निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू आणि या गावातल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण आपल्याला कसं देता येईल, अधिकारी होण्यासाठी कशी मदत करता येईल हाही प्रयत्न आपण करूया। कसबा बावड्यातील भगव्या चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी डी.वाय. पाटील ग्रुपचं मोठं योगदान राहिलंय। यासाठी लागलेला सर्व निधी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आलाय। याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या वतीनं आमदार सतेज पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळे, सचिन पाटील, पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे, राजाराम कारखान्याचे संचालक बाजीराव चौगले, धीरज वुलपे यांच्यासह विविध पदावर निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। कसबा बावड्यातील जास्तीत जास्त गाय आणि म्हैस दूध पुरवठा करणारे, जादा फॅटचे दूध घालणारे सभासद यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झालं असून यासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे। त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा ठरावही या सभेत मांडण्यात आला। ट्रॅक्टरला GPS प्रणाली बसवण्यात येऊ नये, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, याबाबतचे ठराव या सभेत मांडण्यात आले। संस्थेच्या वार्षिक सभेत राजाराम परीट, प्रशांत पाटील, रघुनाथ पाटील, ज्योतिराम चौगुले यांनी प्रश्न उपस्थित केले। किशोर पाटील, मोहन सालपे, वासुदेव ठाणेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला। यावेळी श्रीराम सेवा संस्थेचे सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।